आमच्या लाखांदूरमध्ये पुयार गावच्या एका शाळेमध्ये जिल्हा परिषदच्या एका पहिल्या वर्गाच्या 7 वर्षाच्या मुलीला विद्युत तारेचं करंट लागून ती मृत्युमुखी पडली. आणि मी माहिती त्या विधानसभेत मी तो प्रश्न उपस्थित केला आणि सरकारला आम्ही सांगितलं की राज्याचं बजेट चाललेलं आहे आणि या बजेटमध्ये शिक्षण आणि आरोग्य हे दोन विभागच आता दुर्लक्ष झालेले आहे. शाळा सगळ्या संपलेल्या आहेत. शासकीय शाळांची तर अनास्था महाराष्ट्रात आपण पाहतोच आहे. तसंच आरोग्याच्या व्यवस्थेमध्ये सुद्धा भयानक आहे की लोक सरळ जातात आणि आडवे जेवून बाहेर निघतात, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. डॉक्टर्स नाही, टेक्निशियन नाही, मशिनरी घेणं, कन्स्ट्रक्शन करणं, त्याच्यामधला मलिंदा खाणं हे सरकारचं काम आहे. स्ट्रक्चर उभं आहे, मशिनरीज आहेत, पण त्याला चालवणारी लोक नाही, डॉक्टर्स नाहीत, नर्सेस नाहीत, अशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. आणि सरकार सांगते की आम्ही 1 लाख पदं भरली. त्याला आम्ही सरकारला विचारतो की किती लाख पदं खाली आहेत, ते बोलायला सरकार तयार आणि आम्ही सगळे भरू. ते आता मला एक सांगा की आता राहिलं किती वेळ? 2 महिन्यानंतर आचारसंहिता